नमस्कार, मी फेरोज मनियार. जनतेचे मत लाईव्ह मध्ये आपले स्वागत. लोह्या तालुक्यातील मोजे कोंडगाव येथील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने यांना गावामध्ये स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी यासाठी प्रशासनाकडे वारंवार लेखी तोंडी तक्रार देऊन सुद्धा प्रशासन याकडे लक्ष देत नाही. अद्यापर्यंत यांना दफनविधीसाठी जागा उपलब्ध करून दिली नाही. मौजे गोंडगाव हे महाराष्ट्र शासनाने अप्पर मनार प्रकल्प मौजे लिंबोटी तालुका लोहा जिल्हा नांदेड या धरणामध्ये संपादित केले होते. गोंडगाव या गावाचे विभाजन दोन बाजूमध्ये झाले, म्हणजेच दक्षिण आणि उत्तर असे दोन्ही गावामध्ये हिंदू स्मशानभूमीसाठी शासनाने जागा उपलब्ध करून हिंदू स्मशानभूमी झाली आहे. परंतु मुस्लिम बांधवांसाठी स्मशानभूमीची सुविधा आतापर्यंत देण्यात आली नाही. कोंडगाव उत्तरमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव राहतात. समाजामध्ये मयत व्यक्तीस दफन करण्याची पद्धत असते, त्यासाठी दफनभूमीची व्यवस्था पाहिजे. या गावामध्ये पुनर्वसन झाल्यापासून आजपर्यंत सुदैवाने अशी घटना घडली नाही. परंतु आता 4-5 लोक सुदैवाने घटना घडली तर ह्यांना दफन कुठे करायचे असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. ज्या माणसाचं इथं अतिक्रमण आहे आणि तो माणूस म्हणजे हा गावगुंड प्रवृत्तीचा आहे आणि त्याचं इथं शासनाची 40 एकर जमीन आहे. शासनाची 40 एकर जमीन टोटल 40 एकर जमिनीवर त्याचा ताबा आहे. कोणाला संडासला जाऊ देत नाही, कोणाला सीताफळ तोडू देत नाही आणि त्याच्यामध्ये 40 एकरमध्ये 10 एकर त्याचा ऊस लावलेला आहे, पाईपलाईन केलेली आहे त्याने आणि शासनाची जमीन आहे. आणि आम्हाला शासन म्हणजे 40 एकर असून त्याला शासन खाऊ देते 40 एकर आणि आम्हाला दफनविधीसाठी आम्हाला जागा उपलब्ध करून देऊ शकत नाही. हे काय आहे, याच्या मागं कोण आहे, काय आहे याचा पाठपुरावा करून शासनाने आम्हाला जे आहे ते लवकरात लवकर. मोजे गोंडगाव उत्तरमध्ये शासनाची सर्वे नंबर 27 मधील 40 एकर जागा आहे. या जागेची मोजणी पण करून प्रशासनाने व संबंधित विभागाने मुस्लिम समाजांसाठी स्मशानभूमीची जागा उपलब्ध करून दिली. अर्थात जागा मोजण्यात आली, परंतु या जागेवर एक गावातीलच गावगुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने कब्जा केला आहे. या जागेवर ऊस लावण्यात आल्या असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. काय नाही, तुम्ही जनावर चरायसाठी येता का शेड्या? जनावर चरायला. अच्छा, कोणाची जागा आहे? शासनाची. हां, कोण चालू देत नाही तुम्हाला? हे हनुमंतराव. असं का? हनुमंतराव पाटील. कुठं राहता तुम्ही? इथंच राहतो पुनर्वसनला. अच्छा, कसं त्यांचा स्वभाव? त्याचा स्वभाव काही चांगला नाही. आम्हाला चारू देण्यात काय नाही. जनावर घेऊन आले की मारते, थांबते, जनावराला दगड घालते, धमक्या देते, अंगावर येते, बाई येते अंगावर. असं का? इथे चारायचं नाही म्हणते, आमचं रान आहे म्हणते. साहेब आम्हाला लई तकलीफ आहे. शासनाचं रान आहे, वाटणं जाऊ दे ना बाई. आम्ही दोघीच मायालीची आहो इथं. कोण जाऊ दे ना वाटणं? ती हनुमंतरावाची. हे घर ती बाई. आम्ही औषध पिऊन. तिची जागा आहे का? ती जागा तिचीच आहे? तिची जागा कयाची उग दादागिरी. कोणाची जागा आहे मग ती? जागा शासनची. अच्छा, दादागिरी म्हणजे काय करते, काय म्हणते तुम्हाला? दादागिरी म्हणायची. मी पैसा दिलाव, आम्ही 4000 दिलाव, इतके दिलाव, तुम्ही बी आम्हाला पैसे द्या आणि तुम्ही चारवा. आम्ही कुठले द्यावा पैसे? कोणाला पैसे दिले म्हणते ना? मारायला दिलाय मी. असं काय? वरल्या. आज नाही, किती वर्षापासून तकलीफ आहे. आता कोण आमच्या पाठीवर आहे म्हणून आम्ही कर. तेव्हा ती पोरगी तेव्हा तशी माराने फिरत या, खाली फिरू दे. काय करता तुम्ही? काही करणार. 5-6 शेळ्या आहेत, एक म्हैस आहे आणि दोघीच माया लिखी. ते शेळ्या चारण्यासाठी ती जागा, त्या जागेत जातात, ते बी जागेत मला जाऊ देत नाहीत. बरं, वाटणं जाऊ दे ना म्हणते. मी औषध घेते, मी औषध टाकून घेते. स्थानिकांचं असं म्हणणं आहे की हनुमंत दिगंबर सुरनर या व्यक्तीने शासनाच्या 40 एकर जमिनीवर कब्जा केला आहे. या जमिनीवर माणसांना काय तर मुक्या जनावरांना चरण्यासाठी येऊ देत नाही, अशी गुंडगिरी या व्यक्तीकडून होत आहे, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. ये जो जमीन है हमारे को शासन ने 1 एकड़ 2 गुंठे ज़मीन गिन के दी और ये ज़मीन गिन के देने के बाद खुटा गाड़ी और इसको दे के 2 महीने हो गए, फिर भी इस पर प्रशासन इस पर दखल नहीं दे रही।
अरे क्यों नहीं दे रही क्या नहीं, तो ये कागज़ पत्र ये तहसीलदार तलवाटके वाले हैं पूरे, वो हमारे को आजकल बोल के ये टाला टाल कर रहे। और ये जो ज़मीन पे जो कब्ज़ा है ये पूरे कम से कम यहाँ पे ज़मीन 40-50 एकड़ ज़मीन है इधर पूरी। और ये ज़मीन पे जिसने कब्ज़ा किया है उसका नाम है हनुमंतराव जिगाभर सुंदर, रहने वाला गौंडगांव का है। इस इंसान ने यहाँ पे कम से कम 10 एकड़ ज़मीन में गन्ना लगाया और बाकी की ज़मीन जो खुली है वो ज़मीन में जानवर चराता और दूसरी तरफ से बाहर के लोगों तरफ से पैसे लेके पूरी ज़मीन के वो लोगों को जानवर चराने के लिए पैसे लेता। और फिर यहाँ के जो हमारा पुनर्वसन के लोग जो है तो वो लोगों को किसको अंदर संडास को नहीं देता और यहाँ के ज़मीन में इस लोगों को किसको फिरने को नहीं देता, कोई पत्थर उठाने को नहीं देता। फिर इसका पूरा यहाँ पे कब्ज़ा चल रहा है, इसके लिए पूरी इतनी ज़मीन है। और हमारा गांव उठ के कम से कम यहाँ पे पुनर्वसन होके 10-20 साल हो गए। शासन ने यहाँ पे ज़मीन में पूरा इंतज़ाम किया, शमशान भूमि का किया, रोड का किया, संडास का किया, पूरा किया, लेकिन अभी तक कब्रस्तान का नहीं किया। और कल किसको कुछ हो गया मैं तो अच्छा हुआ, अभी तक किसको दुर्घटना नहीं घटी बोल के ठीक है। अगर ऐसा कुछ हुआ तो हमने क्या करना, फिर शासन इसमें दखल क्यों नहीं लेती। ये इसको पुनर्वसन में यहाँ पे इसको गन्ना लगा के खाने के लिए सब जगह है और हमारे लिए 1 एकड़ हमारे लिए जगह नहीं है। ये शासन क्यों इसको ये करके टाला टाल करती है। और फिर बाकी का जो है यहाँ पे तो हमारे जो नरम जगह है यहाँ पे, इसलिए हमारे को अभी तक शासन के 2-3 इंजीनियर लोग आए, उन्होंने हमारे को यही जगह बता के दिए थे। फिर हमने यहाँ पे कुछ थोड़ा खुना किया था ऐसा मार्कआउट डाल के, वो आदमी ने बाद में से यहाँ पे ला के मट्टी डाला, जानबूझ के जात विवाद करता है ये आदमी हमारे से, और मट्टी डाल के यहाँ पे इन्होंने गन्ना लगाया। और फिर ये गन्ना लगा के हमारे को कोई अधिकारी आया तो उसके पास जाके कुछ भी मिल के मिलावट करके ये हमारे को टाला टाल कर रहा है। शासन हमारे को जगह गिन के दी और इसका पंचनामा नहीं कर रही, ये क्या है क्या नहीं। तो ये शासन ने इसका पूरा नियोजन लगा के हमारे को इसके पेपर दे के हमारे को खुला कर देना, नहीं तो हमारा कुछ हमारे पिताजी को अभी पिताजी की उम्र 109 साल हो गई है। हमारे पिताजी घर में लेट के है, अगर कल के को कुछ हुआ है 4 दिन का मामला है, हम सीधा हमारे पिताजी की मैयत लेके तहसील में जाएंगे और हम तहसील के सामने हमने पूरी मागणी उनके पास रख देंगे हम। ठीक। गावकऱ्यांचं असंही म्हणणं आहे की गेल्या 2 महिन्यापूर्वी प्रशासनाने संबंधित विभागाने या सर्वे नंबर 27 मधील जागेमधील 1 एकर 2 गुंठे जागा मुस्लिम समाजाला कब्रस्तानसाठी दिली होती, परंतु या जागेवर गावगुंड प्रवृत्तीचे व्यक्ती हनुमान दिगंबर सुरनर यांनी अनाधिकृतपणे कब्जा केला आहे। या सुरनरनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत आर्थिक व्यवहार केले असल्याचा आरोप लावला आहे। याकडे संबंधित विभाग, प्रशासन व या भागातील लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे अशी मागणी गोंडगाव येथील मुस्लिम समाज बांधवांतर्फे होत आहे। ब्युरो रिपोर्ट, जनतेचे मत लाईव्ह, लोहा, नांदेड।